बारामती शहरातील तहसीलदार कार्यालयात सध्या अधिकारी त्यांच्या खुर्च्यांवर अनुपस्थित असल्याचं चित्र पाहायला मिळते। विविध कामांसाठी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना संबंधित अधिकाऱ्यांच्या प्रतीक्षेत बराच वेळ थांबावे लागत असल्यानं नाराजी व्यक्त केली जाते आहे। या अगोदर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचं कारण सांगून अनेक अधिकारी आपले काम टाळत होते। अनेक महत्त्वाच्या कामांसाठी दररोज मोठ्या संख्येने नागरिक तहसील कार्यालयात येतात, मात्र संबंधित अधिकारी वेळेवर उपस्थित नसल्यामुळे नागरिकांना हेलपाटे मारावे लागते। काही ठिकाणी अधिकारी खुर्चीवर नसून कर्मचारी मोबाईलवर व्यस्त असल्याचंही दिसून येत आहे। त्यामुळे कार्यालयातील कामकाजाची गती मंदावली असून सामान्य नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्हीही वाया जात असल्याची तक्रार केली जाते आहे। विशेषतः ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना दिवसभर थांबूनही काम न झाल्यानं परत जावं लागत असल्याची उदाहरणं समोर आली आहेत। दरम्यान दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीच्या विकासासाठी प्रशासनानं तत्पर आणि जबाबदारीनं कामं करावीत असे अनेकदा अधोरेखित केलं होतं। मात्र सध्याच्या परिस्थितीत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत। या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन कार्यालयातील उपस्थिती आणि कामकाजाची शिस्त सुधारावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। तसेच कार्यालयात नियमित तपासणी, बायोमेट्रिक उपस्थित प्रणाली आणि नागरिकांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।